मॉर्निंग सर. माझं नाव आहे प्रीती राजू भिसे. मी DKC कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तर आजकाल सध्या बघितलं तर या शहरामधील समस्यांपैकी एक वाहतूक समस्या ही एक गंभीर समस्या बनली आहे. तर ह्या समस्येबाबत आम्ही विचार केला आणि त्याचं एक पोस्टर प्रेझेंटेशन केलेलं आहे. तर ही वाहतूक समस्या, आमचा विषय असा आहे की इचलकरंजी शहरातील वाहतूक समस्या आणि त्यावरील उपाययोजना. तर सर, वाढती वाहनांची संख्या आहे, त्यानंतर अरुंद रस्ते आहेत, अतिक्रमणांचा विळखा आहे, बेशिस्त पार्किंग आहे, इत्यादी गोष्टीमुळे इचलकरंजी शहरात वाहतुकीचा प्रश्न हा काय झाला आहे, अत्यंत जटिल असा बनलेला आहे. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पूर्वी आराखडे देखील निर्माण केलेले आहे, पण त्याची पालिका सभेमध्ये मंजुरी दिलेली आहे, परंतु त्याची अजून देखील अंमलबजावणी झालेली नाही. आणि आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो त्यावेळेस आपल्याला अनेक धोकादायकपणे, म्हणजे या वाहनधारकांना अनेक धोकादायकपणे जावे लागते. या पार्श्वभूमीवर बेशिस्त वाहतुकीला आपल्याला जर लगाम घालायची गरज आहे, त्यासाठी आपल्याला वाहतूक शिस्त आणण्यासाठी पोलीस, पालिका, प्रशासन यांमध्ये समन्वय असणे हे सध्याची गरज आहे. त्यानंतर बघायला गेलं तर इचलकरंजी शहरामध्ये एकूण वाहन संख्या आहे ती 91,000 आहे. त्याचबरोबर वाहतूक नियंत्रण ठिकाणी 30 आहेत, स्वयंचलित सिग्नल ठिकाणी 3 आहेत, वाहतूक पोलीस 25 आहेत, गृहरक्षक जवान 14 आहेत, म्हणजे इत्यादी वाहतूक नियंत्रण सुविधा उपलब्ध आहेत. तर हा प्रोजेक्ट करण्यासाठी आम्ही अभ्यासक्षेत्र म्हणजे आम्ही इचलकरंजी शहराची निवड केलेली आहे. तर आमचा हा प्रोजेक्ट करण्यामागचे उद्दिष्ट काय असावी, तर ते उद्दिष्ट असं आहे की इचलकरंजी शहरातील वाहतूक समस्या निर्माण होणाऱ्या ठिकाणांचा मेनामना अभ्यास करायचा आहे. त्यानंतर या समस्या निर्माण होण्याची नेमकी अशी कारणे काय आहेत, तर त्याचा आपल्यावर परिणाम काय होतो या समस्यांचा, त्यानंतर आपण त्यावर कोणकोणत्या उपाययोजना करायला पाहिजे याविषयी आम्ही विचार करून हे प्रोजेक्ट म्हणजे आम्ही हा बोर्ड प्रेझेंट केलेला आहे. त्यानंतर हा अभ्यास करत असताना माहिती स्रोत म्हणजे आम्ही यामध्ये ही माहिती कशी गोळा केली, तर सर्वेक्षण पद्धतीचा वापर केला. आणि ही माहिती गोळा करण्यासाठी आम्ही प्राथमिक स्रोत आणि द्वितीयक स्रोत अशा दोन्ही घटकांचा यामध्ये वापर केलेला आहे. प्राथमिक स्रोतामध्ये आम्ही माहिती गोळा करण्यासाठी जिथं जिथं गर्दी झालेली आहे त्या ठिकाणी आम्ही स्वतः भेट देऊन त्या गर्दीच्या ठिकाणी जी वाहनांच्या हालचाली आहेत ते आम्ही पाहिलं आहे. त्याचबरोबर तेथील दुचाकी, त्यानंतर चारचाकी, वाहन चालक, त्याचबरोबर पादचारी, परिसरातील नागरिक, दुकानदार, फेरीवाली जे आहेत त्यांना प्रश्न विचारले, म्हणजे प्रश्नावली, मुलाखत, निरीक्षण या तंत्रांचा वापर करून आम्ही ही माहिती मिळवली आहे. त्याचबरोबर द्वितीय स्रोत म्हणजे इचलकरंजी महानगरपालिका वाहतूक नियंत्रण विभाग, विविध वेबसाईट, वर्तमानपत्रे, द्वितीय स्रोतांची माहिती मिळवण्यासाठी आम्ही याचा अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर आणि आता हे आम्ही पिक्चर्स काढले आहेत, म्हणजे जिथं आम्ही स्वतः जाऊन माहिती घेतलेली आहे. म्हणजे जसं इथं काही आता गाड्या आहेत ज्या अशाच पडीक पडून आहेत, मग त्यामुळे देखील वाहतूक कोंडी वाढत आहे. त्याचबरोबर एखादे माल वाहतूक जात असते, मग तिला सिग्नल निघाल्यानंतर तिला जाण्यासाठी खूप काळ लागतो, मग त्यामुळे देखील तिथं वाहतुकीची कोंडी होऊ शकते. अशा आम्ही अनेक वाहतूक कोंडीचे असे एक पिक्चर काढून यामध्ये मांडले आहे. त्याचबरोबर आम्ही 58 ठिकाणांना भेट दिली आहे आणि त्या ठिकाणी असणारे मार्ग कोणते आहेत, त्यावर त्या ठिकाणी वाहतूक कोंडी कोणत्या कारणामुळे होते आणि त्यावर नेमक्या उपाययोजना काय केल्या पाहिजेत याविषयी आम्ही या ह्याचा चार्ट तयार केलेला आहे. त्याचबरोबर वाहतूक समस्येची नेमकी अशी कारणे म्हणजे कॉमन कारणे अशी काय काय आहेत हे आम्ही यामधून काढले आहे. तर पहिलं कारण आहे बेशिस्त पार्किंग. दुसरं कारण म्हटलं तर पार्किंगसाठी सुविधा कमी आहे. तिसरं कारण आहे बेशिस्त वाहतूक नियमांचे उल्लंघन, म्हणजे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आता वाढत असताना आपल्याला दिसत आहे. चौथं म्हणजे वाढती वाहन संख्या, लोकसंख्येची वाढ होत आहे, त्याचबरोबर वाहनांची संख्या देखील वाढत आहे. पाचवा मुद्दा आहे वाढते अतिक्रमण. ही तर खूप मोठं आहे, कारण की फेरीवाले, हातगाडे, विक्रेते, रिक्षा या सर्वांची संख्या वाढली आहे. त्यानंतर शहरातून अवजड माल वाहतूक होत आहे. त्याचबरोबर सूचना माहिती फलकांचा अभाव आहे, म्हणजे जसं की समविषम पार्किंग, नो पार्किंग झोन या सायलेन्स झोन या सर्वांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर स्पीड ब्रेकर, त्यानंतर रमलर स्टिक
झेब्रा क्रॉसिंग या सर्वांचा अभाव आहे. त्यानंतर बघितलं तर अरुंद रस्ते आहेत. त्यानंतर मोकाट जनावरांचा उपद्रव हा तर आता सध्या वाढलेलाच आहे, हे कारण आहे. अधिकृत फुटपाथ आहेत, एकेरी मार्गांचा अभाव आहे. त्याचबरोबर रस्त्यावर आठवडी बाजार बसवला जातो. मिरवणूक, मोर्चे, वाहतूक नियमांची लोकांना अपुरी माहिती आहे. अशी अनेक कारणे या वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत आहेत. मग याचा परिणाम नेमका काय होतो? तर परिणाम असा होतो की अपघातांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर दुसरा परिणाम म्हणजे वाहतुकीची कोंडी होत आहे. तिसरा, वाहतुकीसाठी असुरक्षितता निर्माण झाली आहे. गर्दी होतो, पादचाऱ्यांना त्रास होतो. आरोग्य, शारीरिक व मानसिक तणाव आता सध्या निर्माण होत आहे. त्यामध्ये आपल्याला उच्च रक्तदाब, मानसिक ताणतणाव, हृदयविकार, कर्कश आवाज, काहींना बहिरेपणा यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यानंतर ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, त्याचबरोबर लोकांचे वेळेच्या नियोजनामध्ये देखील या वाहतूक कोंडीमुळे परिणाम होत आहे. तर आपल्याला आता त्यावर उपाय नेमका काय करू शकतो? तर त्यासाठी आपण नो पार्किंग चौक, जसं झेंडा चौक, लिंबू चौक अशा अनेक इचलकरंजीमध्ये चौक आहेत, तिथे आपण नो पार्किंग झोन केलं पाहिजे. दुसरं म्हणजे नो पार्किंग झोन. नो पार्किंग झोन आपण करू शकतो, जसं की आपलं म्हणलं तर रसना कॉर्नर पासून ते आपण महासत्ता चौकापर्यंत करू शकतो. अशा अनेक ठिकाणी करू शकतो. त्यानंतर सम विषम पार्किंग झोन करू शकतो. कॅप्सूल हॉटेल पासून जुने बस स्थानक, जसे अनेक ठिकाणे आहेत त्या ठिकाणी आपण करू शकतो. त्यानंतर सायलेन्स झोन जे आपल्याला गरज आहे, जसं की आयजम हॉस्पिटल, त्यानंतर आपलं DKC कॉलेज याच ठिकाणी. त्यानंतर अवजड माल वाहतुकीस बंदी व पर्यायी मार्ग, म्हणजे अवजड माल वाहतूक सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत या कालावधीत अवजड माल वाहतूक झाली नसली पाहिजे, जेणेकरून त्यामुळे रस्त्यावरील कोंडी कमी होईल आणि रात्री 9 नंतर त्यांना परमिशन दिली पाहिजे. व त्यामध्ये स्कूल बस असू दे, त्यानंतर आपलं जे काही हॉस्पिटलच्या गाड्या म्हणजे ॲम्ब्युलन्स असेल यांना फक्त आपण परमिशन देऊ शकतो, महानगरपालिकेच्या गाड्या यांना. पण हे जे मालवाहतूक गाड्या आहे ही आपण रात्री 9 नंतर केली पाहिजे. त्यानंतरचं आहे आठवडी बाजाराचं नियोजन. हे तर खूप महत्त्वाचं आहे. जसं की थोरा चौकामध्ये बाजार भरवला जातो, त्यामुळे किती वाहतूक कोंडी होते. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? राजीव गांधी जे भवन आहे त्यांच्या मैदानामध्ये आपण तो बाजार करू शकतो. म्हणजे आठवडी बाजारांसाठी एक मैदानाची निर्मिती केली पाहिजे, त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. त्याचबरोबर नवीन एकेरी मार्गाची निर्मिती केली पाहिजे. आता नवीन एकेरी मार्ग कुठं करता येईल? तर गुलाबकुंज पासून उत्तम प्रकाश टॉकीपर्यंत आपल्याला करता येईल. त्याचबरोबर म्हणजे अशा अनेक ठिकाणी करता येईल. त्यानंतर आहे ते म्हणजे उड्डाण पूल बांधणे. उड्डाण पूल कुठे बांधू शकतो? तर कमनूर चौकात बांधू शकतो. डेक्कन चौकामध्ये आपण उड्डाण पूल बांधू शकतो. सूचना माहिती फलकांचा अभाव आहे आणि त्याचबरोबर सूचना माहिती फलकांवर जाहिराती लावल्या जातात. पण ह्या जाहिरातीमुळे आपल्याला काय होतं की ते दिसण्याचे होते किंवा अपुरी माहिती असल्यामुळे त्या माहिती फलकांची आपल्याला काही जाणीव नसते, त्यामुळे अपघात वाढतो. किंवा एखाद्या ठिकाणी माहिती फलक नसतात, त्यामुळे अपघात वाढतात. त्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ अशी कारवाई केली पाहिजे, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही. त्यानंतर कारवाई करावी. त्यानंतर राजकीय हस्तक्षेप टाळणे. महत्त्वाचं आहे ते म्हणजे राजकीय हस्तक्षेप. तो जर टाळला तर पोलीस आपले मुक्तपणे काम करू शकतील व या वाहतूक कोंडी आपण थांबवू शकतो. त्यानंतरचा मुद्दा आहे पार्किंगची सुविधा निर्मिती करणे, कृती आराखडा तयार करणे, चर्चेसाठी व्यासपीठ तयार केलं पाहिजे, बेशिस्त वाहतुकीला लगाम घातला पाहिजे, सिग्नल यंत्रणा बसवली पाहिजे आणि जी बंद आहे ती कार्यान्वित केली पाहिजे. त्यानंतर पर्यायी रस्त्यांची निर्मिती केली पाहिजे, रस्ता रुंदीकरण केलं पाहिजे, ऊस वाहतुकीस मार्ग निश्चित केले पाहिजे. कारण की आता सध्या बघतो की ऊस वाहतुकीमुळे तर खूप अपघातांची संख्या वाढत आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी एक असा मार्ग निश्चित केला पाहिजे. नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे जास्तीत जास्त, जेणेकरून आपल्याला वाहनांची संख्या रस्त्यावरची कमी होईल आणि त्यामुळे आपली वाहतूक कोंडी कमी होईल. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे स्पीड ब्रेकर, रमलर स्ट्रीप, झेब्रा क्रॉसिंग, पांढरे पट्टे यांची आपण निर्मिती केली पाहिजे. त्यानंतर रिक्षा स्टॉप, बस स्टॉप हे जे रस्त्यावर आहेत त्यांचे योग्य त्या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे. त्यानंतर ट्रॅव्हल्स, खाजगी वाहनांना नो पार्किंग म्हणजे त्यांनी स्वतःची जागा स्वतः तयार केली पाहिजे. त्यानंतर डिवायडरची निर्मिती केली पाहिजे. रस्त्यावरील बांधकाम साहित्य जे मध्ये पडलेलं असतं ते टाकून दिलं नसलं पाहिजे, त्यावर दंडात्मक कारवाई केली पाहिजे किंवा त्यांनी स्वतःचं नियोजन स्वतः केलं पाहिजे, ते काढलं पाहिजे.
त्यानंतर आहे ड्रेनेजची दुरुस्तीची जी कामं आहे ती रात्रीची वेळी केली तर खूप बरं होईल. त्यामुळे रस्त्याच्या कोंडीने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशासनामध्ये समन्वय आलं पाहिजे. या गोष्टी आपण केल्या तर आपल्या इचलकरंजी शहरातील वाहतुकीची समस्या ही आपण जी झालेली आहे त्यावर आपण उपाय करून ती कमी करू शकतो. धन्यवाद सर. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.